आजच्या मिनी व्लॉगची सुरुवात होतीये लक्ष्मीच्या पावलांपासून म्हणजे क्रिशिवाच्या पावलांपासून. आम्ही चाललेलो आहोत एका छोट्या ट्रिपला, ते म्हणजे दमनला. तर येस मित्रांनो, इयर एंडिंग सेलिब्रेट करण्यापेक्षा 2025 सेलिब्रेट करण्यापेक्षा आम्ही डिसाईड केलं होतं की आपण 2026ला फिरायला जाऊया. आपण 2026 न्यू इयर गाजवूया. हा आहे घोडबंदर रोड, ठाणे. आणि अमोल मला सारखे चिडवत होते, तुझा एरिया आला, तुझा एरिया आला. आणि अमोल गेले 15 ते 20 दिवस इथेच असल्यामुळे, कापूरबावडीला असल्यामुळे ते बोर झाले होते ह्या रस्त्याला, कारण खूप ट्रॅफिक असते. रिसॉर्टकडे पोचलो आम्ही दमनमध्ये आणि त्यानंतर इमिडिएटली फ्रेश होऊन निघालो फिरायला. आम्हाला जायचं होतं देवका बीच. दमनचे 2 पार्ट आहेत, नानी दमन आणि मोठी दमन. गुजरातच्या सीमेवर अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे हे दमन. तुम्हाला जर दमनला यायचं असेल तर तुम्ही बाय रोड घोडबंदर रोडने येऊ शकता आणि बाय ट्रेनने आलात तर वापी स्टेशनला तुम्हाला उतरावं लागेल. छान छान समुद्रकिनारे जसे की देवका बीच, चर्चेस वगैरे, फोर्ट वगैरे या सगळ्या गोष्टी इकडे आहेत. वॉटर पार्क आहे, लहान मुलांसाठी फॅमिलीसाठी खूप बेस्ट आहे. शांत वातावरण असल्याकारणाने कुठेही सहजपणे फिरता येतं आणि कुठेही जाता येतं. इकडे क्रिशीवाला एकटीला चालायचं होतं, त्यामुळे ती म्हणत होती बाबा मला सोड, पण बाबा काही सोडू शकणार नाही हे तिला माहिती होतं. तुम्हाला जर कधी दमन साईड यायचं असेल 2 ते 3 दिवसाची सुट्टी काढून विकेंडला वगैरे तुम्ही नक्कीच येऊ शकता. मी ठरवलं होतं इकडे मी जे व्हिडिओज करणार ते कॉमेडी व्हिडिओज मी केले होते, जे की तुम्ही आता सध्या त्याला खूप छान प्रतिसाद देत आहात. ते व्हिडिओज मी केले. त्याशिवाय मी मिनी व्लॉग खूप कमी केलेले आहेत. एक भला मोठा व्लॉग केलेला आहे आणि त्यामध्ये मी पार्ट करून तुम्हाला दाखवते. सो 2-3 पार्ट होऊन जातील. क्रिशिवाने फार एन्जॉय केलं, त्याचं एक समाधान मिळालं. आम्हीसुद्धा फार एन्जॉय केला. पोर्तुगीज वारशासाठी सुद्धा दमन खूप फेमस आहे हां. सेंट जॉर्जेस फोर्ट वगैरे ते सुद्धा आहे. वॉटर पार्कमध्ये जेव्हा तुम्ही जाल त्याचे काही टायमिंग्स आहेत ते लक्षात घ्या. देवका बीच इव्हनिंगला खूप छान वाटतं तिथे आणि खूप छोटे बेबीज असतात. क्रिशिवा प्रत्येक बेबीच्या मागे लागत होती, कारण की तिला आजकाल बेबीज तिच्या एजचे खूप आवडायला लागलेले आहेत. अमोल मला हे सुद्धा हसत होते, तू इथे येऊन फालुदा खातेस. तर येस, मी तिथे येऊन फालुदा खाल्ला. आणि हा आहे रिसॉर्ट जो की मी बाहेरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याशिवाय मी क्रिशिवाला सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करते. हा रिसॉर्ट मला फार आवडला, कारण की बाहेर एकदम शांतता होतं, काम होतं. त्याशिवाय मी सांगते स्विमिंग पूल आहे ना, तो वर्थ होता. तिथे आम्ही फार एन्जॉय केला, जो की न्यू इयरमध्ये आम्हाला करायचा होता. रूम टूर मी तुम्हाला नेक्स्ट टू नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये देणार आहे. न्यू इयरची सुरुवात तर फार छान झाली गाईज. खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप सारे ड्रीम्स आहेत, बकेट लिस्ट आहे. 2026 गाजवायचं आहे, जे की मी सुरुवातीलाच म्हणाली. तुमची साथ फक्त माझ्यासोबत असू द्या. असेच खूप मिनी व्लॉग्स मी घेऊन येणार आहे. भेटूया आपण नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू गाईज.